सर तुम्ही सकाळी सकाळी इकडे? हो चौधरी, आजचं फंक्शन खूप महत्वाचं आहे. हे बघ, तुझ्यावर विश्वास आहेच, पण तरी हे समर्पिता किचन नवीन असल्यामुळे सगळी तयारी कशी चालू आहे मला स्वतःला बघायचं आहे. तसं काय, आपले ट्रस्टी येणार आहेत, फूड त्या दर्जाचं पाहिजे ना. दर्जाच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका सर. हे बा, सगळं व्यवस्थित चालू आहे. अहो समीर आणि अर्पिता आहे ना, कामाच्या बाबतीत एकदम ग्रेट आहे. चला आपण त्याच्या किचन मध्ये जाऊया. चला. चालेल. हॅलो रेणुका, लवकर बाहेर ये इथे किचनच्या समोर, लवकर. काय का आता एवढा मोठा तमाशा करायचा ठरवलाय ना आपण, मग तो प्रत्यक्ष होत असताना विटनेस नको का करायला? पाहायला नको का डोळे भरून? हो हो, बघूयात ना. तू बघच, आजचा आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार. दॅट्स द स्पिरिट. तिथून इतक्या लवकर उठायची आपल्याला तर काही सवय नाही, पण अर्पिताचा बँड वाजताना बघायचं असेल तर इतका त्रास तर घेऊ शकतोच आपण. सावकाश, जड. चल. हे सारे समीर येऊ का? हा. या सर, हे आमचे मॅनेजर सातपुते साहेब. नमस्कार साहेब. बसा ना सलीम. हा. नाही बसायला वेळ नाही आहे. हे समर्पिता किचनचे समीर देशमाने आणि अर्पिता देशमाने. नमस्कार. 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 आणि ही माझी बहीण निकिता आणि माझे दीर सलीम. साहेब आले ना, फूड डिलिव्हरीच्या अगोदर ना तुमचं थोडंसं प्रिपरेशन पाहायचं होतं. हो या ना सर या. होय चौधरी. या पुऱ्या आहेत. ही आलू टिक्की, मसाला पुलाव, ही पातळ भाजी, हे दही वड्याचे वडे, दही, हे गुलाबजाम आणि भात, लोणचं, पापड सगळं रेडी. हे सॅलड इथे आहे. चौधरी, हे सगळं काय आहे? आता सकाळचा चहा सुद्धा मला करावा लागतोय. काय उपयोग घरात सून असून? बिझनेस करतायत म्हणे, बिझनेस. झालं, लगेच वाटारले डोळे. तुम्हाला बोलून काय फायदा? तुम्ही सुद्धा तिच्याच पार्टीतले. आई, काय हो? सकाळी सकाळी बाहेर कुठे गेली होतीस? मी सकाळी उठून बघितलं तर बेडमध्ये नव्हतीस. बाई, बाहेर सूर्य दचकला असेल ना तुला इतक्या सकाळी लवकर उठलेलं बघून. आई, आता सकाळी सकाळी या दोघांनी खुडबुड चालू केली ना, मग माझी साखर झोप मोडली. हो ग हो, मग चहा टाकायचा ना. एवढ्या सकाळी सकाळी मी नंतर झोपायचा प्रयत्न पण केला, पण मला झोपच नाही आली. मग म्हटलं जरा बाहेर एक फेरी मारून येते. आई, बरं झालं मी बाहेर गेले होते ते. बाहेर ना फुल राडा चालू आहे तिकडे.
काय राडा? अगं त्यांची आज पहिली ऑर्डर आहे ना, त्याचा घोळ झालाय.